हा घ्या, हवा तेवढा बेल घ्या. राणी साहेब, तुमचं डोळं लई चढवल्यात. का व? काही नाही. रात्री डोळ्याला डोळा लागलाच नाही आणि त्यात तो पिंगळा. हो, ओरडला 3-4 वेळा. ज्याने दक्षिणेच्या दिशेनेच ओरडला ना ग तो. वय त्याच बाजूला होता. बघ, मला वाटलंच होतं. म्हणजे हा अपशकुनच की ग. अपशकुन? तो कसा? दक्षिणेच्या बाजूने जर पिंगळा ओरडला तर तो अपशकुन होतो. नाही नाही, मग तुमचा अभ्यास कच्चा आहे. अव त्यो दक्षिणेला आणि ऐकणारा जर उत्तरेला असल तर मग तो शकुनच नाही का? ते कसं? कारण उत्तर दिशेला देवाची दिशा मानली जाते, म्हणजे तो शकुनच म्हणावा. उगीच काळजी लागून राहते ग. आता कसली काळजी वाटते? दुसरी कसली काळजी असणार? युवराज काल रात्रीही आले नाहीत आणि आता तर मध्यान्ह होऊन गेली तरी त्यांचा काही निरोप नाही. काही अडचणीत तर नसतील ना? अडचण? स्वराज्यात कसली आली अडचण? म्हणतात ना, वैरी न चिंती ते मन चिंती. कुठे अडकलेत युवराज, परमेश्वरालाच ठाऊक. धनी, याने आपलं देऊळ पाठवलं. आज देवळात गेलता. किसको बता रहे हो? है कौन ये तीस मार खां? तर दम काढ, कळल तुला. अरे सुकाळीच्या, तू मुसलमान असून बी का गेलास देवळात? जवाब दो. नमाज अदा करने के वास्ते. अरे पर तुझा खुदा देवळात कुंदळ ठेवलाय. खुदा तो पूरी कायनात में है, तो मंदिर में क्यों ना होगा? जर खुदा सर्वत्र आहे तर तुला देवळात जायची काय गरज? तुझा उद्देश साफ नजर येत नाही. उद्देश्य तो साफ ही था, इबादत. हम 5 वक्त के पक्के नमाजी है जनाब. चांगली गोष्ट आहे. मंदिरात जाताना कुणाला विचारलं होतंस? अल्लाह के पास जाने के लिए किसी को पूछने की जरूरत नहीं, ऐसा मैं मानता हूँ. अरे तुझा खुदा आणि आमचा भगवान वेगळा आहे. जनाब, जरा समझाओ अपने शागिर्द को, भगवान और अल्लाह एक है या दो? क्या करना क्या न करना ये आप हमें मत सिखाइए. तो आप भी हमें सिखाने की कोशिश न करें. सारा जहां खुदा का बनाया है, पूरी कायनात अल्लाह की है. अल्लाह का बंदा जहां चाहे जब चाहे बेबाक घूम सकता है, उसे कोई भी रोक नहीं सकता. लेकिन हम रोकेंगे. इसी का तो इंतजार था. पंत, तुमची तलवार बाहेर निघाल्यावर गाजेलच यात आम्हाला काही शंका नाही. पण आमचं मन मात्र वेगळ्याच कारणांमुळे चिंतित आहे. महाराजांनी बोलावे. परवा शंभूराजांनी आपल्याला गोव्यातील माणसांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारांबद्दल सांगितलं. आम्हाला त्या लोकांची आता काळजी वाटू लागली. महाराज, पंत, फोंड्याची लढाई तुम्ही जिंकालच, पण तुमची खरी लढाई त्यानंतर सुरू होईल, तिथल्या लोकांच्या मानसिकतेबरोबर. महाराज, आम्ही समजलो नाही. तिथल्या काही हुशार ख्रिस्ती पाद्री लोकांनी आपल्या लोकांमध्ये काही गैरसमज निर्माण केलेत. ते असे की आम्ही गोरे लोक मुळात ब्राह्मणच, थोरले ब्राह्मण.
तुम्ही देखील आमच्यातलेच. आमच्यात आला तरच तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. पाव टाकलेल्या विहिरीतलं पाणी प्यायला तर तुमचा धर्म भ्रष्ट होतो. तुम्ही ख्रिस्ताव होता. हे सगळे गैरसमज आता आपल्याला दूर करायला हवेत. जी महाराज. या मोहिमेस राजकीय महत्व देण्यापेक्षा धार्मिक महत्व जास्त द्या. क्षमा असावी महाराज, पण धार्मिक बाबीत आपण ढवळाढवळ करणं योग्य आहे का? हो, योग्यच आहे. आणि आता तर ते गरजेचंही. महाराज, आम्हास वाटते आपण यात पडू नये. आपण स्वराज्याचा विस्तार करावा. राहतो भाग धर्मात लोक राहण्याचा जाण्याचा तो त्यांच्यावर सोपवावा. पंत, ते राजी खुशीनं धर्मांतर करत नाहीयेत. ते लोकांच्या मजबुरीचा फायदा घेत आहेत. म्हणून तर तिथल्या तरण्या ताठ्या मुलींवर अत्याचार अन्याय करून त्यांना पाठवलं जात आहे. आकाशातल्या बापाकडे हात जोडायला सांगतात. बास, आता हे सगळं थांबायला हवं. नानाजी पंत, त्या सगळ्या लोकांना आणि त्या उन्मत्त विरजाई साहेबाला पायबंद घालण्याची तुमच्यात धमक आहे. तुमच्या मुत्सद्देगिरी पुढे तो नांग्या टाकेलच अशी आम्हाला खात्री आहे. महाराज, आपली आज्ञा आम्हा शिरसावंद आहे. परंतु या धार्मिक गोष्टी फार गुंतागुंतीच्या. काही चुकीचं घडलं तर आम्हास प्रायश्चित्त घ्यावं लागेल. पंत, आता ह्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडा. आपण आपल्या माणसांसाठी लढतो हे महत्वाचं. आधी माणूस महत्वाचा, माणुसकी महत्वाची, मग धर्म. जी. मनात कोणतीही शंका बाळगू नका. आधी माणूस जन्माला येतो, त्याच्याकडे मन असतं. धर्म नंतर चिकटतात, किंबहुना ते मुद्दाम चिकटवले जातात. जी महाराज. या मोहिमेत फोंडा हा फिरंग्यांसाठी धोंडा बनावा आणि आपल्या रयतेसाठी तो सुखाचा गोंडा व्हावा, एवढीच इच्छा. जशी आज्ञा महाराज. पाठीवर वार करू नको. पाठीवर वार करणारे अवलाद मराठी मातीत निपतात. युवराजांपुढे एवढा तग धरून राहणारा
हा इसम कोणीतरी वेगळाच दिसतो. शिव 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 शिव. थंडगार पाण्याने आंघोळ करावीशी वाटते. उष्मा जाणवतोय ना? उष्मा असं नाही, मस्तक गरगरते. ते जागेवर येईल. काय झालं? महाराजांना तर भेटायला गेला होतात. मोहीम रद्द झाली की काय? ती रद्द झाली असती तर फार बरं झालं असतं. सण साजरा केला असता. पण जावे तर लागणार. महाराज काही बोलले का? महाराज बोलतात, पण आम्हाच त्याचे काही वाटत नाही. सारा वसुली, लढाई हार जीत आम्ही ऐकतो, शिकतो. कारण आमचेच नाही तर या भुईचेही भाग्य त्यांच्या पायाला बांधले आहे. पण आज त्यांनी जो विषय काढला, त्यांनी जे सांगितले ते न पटणार आहे. काय झालं ते तरी सांगा. अहो, फोंड्यामध्ये म्हणजे गोवा प्रांतात जे लोक धर्मांतरित झालेत त्यांना परत धर्मात आणण्याचा त्यांचा निश्चय आहे. अगो बाई, पण कसे शक्य आहे हे? बाडगे कसे येऊ शकतात परत धर्मात? धर्मभ्रष्ट नाही का होणार? महाराज म्हणतात तसे करावे असे आम्हाला वाटते. सोपं वाटतं का ते? कठीण आहे. महाराजांनी नाही त्या विषयाला हात घातलाय. शिव 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 शिव. मी काय म्हणतो, आम्ही मोहिमेवर जाऊ. महाराज म्हणतायत ते सगळं करू. तोपर्यंत तुम्ही विश्वांबर शास्त्रांना प्रायश्चित्ताचं विचारून घ्या. माघारी आल्यावर ती करावेच लागेल. त्यास पर्याय नाही. क्या हुआ? डर गए? आम्हाला कोणाचाच डर नाही. फिर तलवार क्यों नीचे की? तुला एक सवाल विचारू इच्छितो. तलवार की जंग अब सवालों से खेलना चाहते हो? आधी सवाल विचार. तलवार तर हातात आहेच, तिला उसळायला वेळ लागत नाही. ठीक है, पूछो पूछो, क्या पूछना चाहते हो? वाकई तुम मुसलमान हो? हा? तू मुसलमान आहेस? हाँ हाँ, मैं मुसलमान हूँ. 5 वक्त का नमाजी हूँ. वाटत नाही तू मुसलमान आहेस. तो अब तुम्हें यकीन देना पड़ेगा. हाँ, जरूर बता. पहला कलिमा तैयब. ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह. इसका मतलब? अल्लाह के सिवा कोई माबूद नहीं. मुहम्मद अल्लाह के रसूल है. दूसरा कलिमा शहादत बता सकते हो? अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु. इसका मतलब? तुम्हें क्यों बताऊं? मतलब तुम नहीं जानते. एक गलती केली. शरीक नाही, शरीक. तो क्या तुम जानते हो? ठीक है, बताओ. अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु. या पवित्र कलिमाचा अर्थ है कि मैं गवाही देता हूं अल्लाह के सिवा कोई माबूद नहीं. वो अकेला है, उसका कोई शरीक नहीं.
और मैं गवाही देता हूं कि हजरत मोहम्मद उसके बंदे और रसूल हैं। हाँ, ठीक है। तहज्जुद क्या है? अंतिम प्रार्थना आणि इबादत? ईश्वर भक्ती. जाणकारच 5 वक्तचा नमाजी सुद्धा अशी, पण तरी तू मुसलमान नाहीस. झूठ. झूठ तर तू आहेस, कारण तुझा पेहराव मुस्लिम, तुझ्या तोंडातून येणारी भाषा मुस्लिम, तरीही तू मुसलमान नाही. कारण तुझे कान टोचलेले आहेत. जनाब, जुबान से नहीं, तलवार से बात करेंगे. देखिए, तो डर गए, घबरा गए. घाबरलो नाही, थांबलोय. तलवार उचलाविषयी वाटत नाहीये, ती आदरापोटी. तुमचे पवित्रे मोगली नाही, मावळी आहे. दोन्ही हातांनी करता येणारी तलवारबाजी, कटारीचा प्रसंगी ढालीसारखा वापर, हे सगळं पाहता आम्ही चुकत नसू तर तुम्ही सरनौबत नेताजी पालकर आहात. चुकत नसू तर तुम्ही सरनौबत नेताजी पालकर आहात. नेताजी? कौन नेताजी? मैं किसी नेताजी वेताजी को नहीं जानता. सरनौबत नेताजी पालकर. युवराज! युवराज? शंभूराजा? नेताजी काका, लई घाई झाली राजा तुम्हाला. अहो, त्या जरा रांगू तरी द्या. गनिम वाऱ्याच्या वेगानं पळतोय, मग आपण का रांगायचं? आणि रांगायचंच असेल तर त्याला सदरेवर रांगू दे. असू द्या, असू द्या. उलटा रिवाज कशापायी पाडतायसा? खर तर आम्ही करायला पाहिजे तुम्हाला मुजरा. नेताजीराव, असू द्या, तुमचा मान आहे. अहो नेताजी, बघितलं का? राजाचा लेक एवढा मोठा राजगड सोडून इथं तंबूत घेऊन झोपलाय गरीबागत. आणि कोणासाठी? रयतेसाठी, मराठी दौलतीसाठी. युवराज, मुजरा. नेताजी काका, आम्ही तुमच्या पायाला हात लावायचा, आम्ही तुमचा आशीर्वाद घ्यायचा. नाही नाही, अहो तुम्ही स्वराज्याचे युवराज, तुमचा मान तुम्हाच नाही. महाराज कसं आहे? चांगले, तुम्हाला पाहून खूप खूप आनंद होईल त्यांना. पण युवराज, माफी असावी. अहो मी तलवार उगारली तुमच्यावर, वळखलंच नाही. औरंगजेबाचं हेर बी माझ्या मागावर आहे, पाळत आहे माझ्यावर. नेताजी काका, गडावर चला. गडावर? युवराज, मी बाटलोय, धर्म बदलला, आता आम्हाला तिथं जागा नाही. नेताजी काका, धर्म माणसांसाठी असतो, माणसं धर्मासाठी नसतात. तुमचा आमचा धर्म एकच, स्वराज्य. चला. पण मला घेतील पुन्हा धर्मात?
ते महाराज ठरवतील.